तर आबांची त्याच्यामध्ये चूक नाही, फक्त एकच आहे, चुकीच्या लोकांच्या नादी आबा लागले असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यांना असं वाटलं की आपला कारखाना सुरू झाला पाहिजे, आपल्या विकासाला शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, म्हणून या महाराष्ट्राचं सर्वात मोठं पद कुठलं असेल तर ते मुख्यमंत्री पद आहे. आणि त्या पदाकडे त्या नेत्याकडे आबा गेले आणि त्यांनी सांगितलं की आपला कारखाना आपल्याकडे राहिला पाहिजे. पण त्या मुख्यमंत्र्यांनी एक खूप मोठा नेता आबांच्या संपर्कात आणलं. मला माहित नाही 2019 ला आबा तुमचं तिकीट कुणी कॅन्सल केलं होतं आणि तोच तो खेकडा काय नाव त्या खेकडा नेत्याचं, काय नाव त्या नेत्याचं, तानाजी सावंत. तानाजी सावंत आले आणि आम्हाला म्हणले आता सीएम साहेबांनी सांगितलंय आपला कारखाना तिथं चालू होईल, त्यामुळे तुम्ही निश्चित राहा. म्हणून आम्हाला त्याच्यामध्ये उडी घेतली आणि फक्त त्यांचं स्वप्न होतं कारखाना तिथं चालू व्हावा. पण तानाजी सावंत काय सोपा माणूस आहे का? काय भाषणात बोलला होता 2019 ला, अख्ख्या महाराष्ट्राला भिकारी होऊन करेल पण मी भिकारी होणार नाही. तानाजी सावंत बोलला होता. काल परवाच्या एखाद्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी केलेला भ्रष्टाचार मी समोर आणला. 5,500 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार अँब्युलन्स मध्ये सामान्य लोकांची लोक ज्या गाडीमध्ये दवाखान्यापर्यंत पोहोचवली जातात त्या अँब्युलन्स मध्ये 5,500 कोटीचा भ्रष्टाचार केला. त्यांचे 2 कारखाने या तालुक्यामध्ये आहेत असं मला कळते. आणि त्यांच्या मनामध्ये काय होतं की आपण आणि इथं असणाऱ्या शेतकऱ्याला नादी लावू आणि जो कारखाना बारामती ऍग्रोकडे जाणार होता तो जाऊन द्यायचा नाही. कारण जर बारामती ऍग्रो कारखाना इथं आला भाड्यावर आला कारखाना त्या सन्मानाने त्यांनी जर दिला तो चांगल्या पद्धतीने चालेल आणि इथं असणाऱ्या शेतकऱ्यांना जास्त भाव दिला तर तानाजी सावंतांचे जे प्रायव्हेट कारखाने त्या कारखान्याला सुद्धा जास्त भाव द्यावा लागेल. त्यामुळे तानाजी सावंतांनी फक्त स्वतःचा विचार केला, इथं असणाऱ्या जनतेच्या शेतकऱ्याचा विचार केला नाही. आम्हाला मी सांगतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.